श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोध्याय श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा षडविकार जिंकिले संसारात ते त्यागिले रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेणे हारली संस्कृती कवनाची नाही भीती सदा चित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेणती संसारात ते सोडून बैसले गोसावी होऊन हे पाहुनी कित्येक जण हासताती तयाते परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सुत न मानिती अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुनी तिने हे वृत्त ऐकुनी दुःख केले अनिवार्य मोहावती सापडले मायावश जे झाले त्यासी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची पुत्र वासले करुनी पाही शोक करीती काकूबाई मुंबईत लवलाही सुता जवळी पातल्या गोसावी निज सुता पाहुनी वक्षस्थळी घेती बडवणी अंग टाकीले धरणी बहुत आक्रोश मांडिला निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उतरी जन्माचा आलो सद्गुरु पायी विनटलो जन्म मरणात चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू गे जननी मज लागी प्रसवोनी मान्य झालीस त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगुनी परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागत म्हणे याची भ्रष्टमती खचित असे झाली यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती तयाची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करूनी पोटी दर्शना आल्या उठावठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही होवनी या दिनवदन करीती विनंती कर जोडून म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा ऐकोनी या देव मामलेदार हासोनी देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नव्हेची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे म्हणे ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पाऊले येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्याचा उपदेश झाले मठ होता कामाटीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने निस्सीमचे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्याते हासत ढोंग अवघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती श्रीचरणा विना आसक्ती अन्य विषयावरी नसे जननिंदा करीताती अनेक प्रकारे दूषण देती परिशांत चित्ते त्याप्रती उपदेशिली स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्य पथाचरण चुकले निज कार्याते विसरले मोहे पडले भवजाली ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण परी तेथे अंतकरण दुःखी नोहे तयाचे तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता परी तयाच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असती ते एक वार पहावे तयासी इच्छा झाली नानासी मग कोणे एके समयासी मठा माझी पातले पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी लाविली स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्मपूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणूनी नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थासी पाहुनिया स्वभक्तासी परमानंद झाला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सानिध्य भजन करत कीर्तनी आनंदे नाचत लोक लज्जा सोडवणी लोकापवादाचे मानी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्तानो हे भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करीताती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे शेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधार रहित सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्याप्रती मनातील कोण सांगती ऐकोनी जन चकित होती
वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचोनी, दर्शन नोहे कोणाला लागोनी. ऐसे वर्तमान ऐकोनी, खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकान. ऐसे दिवस झाले तीन, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करुण रसे भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने, हा समर्थाचा निसीम भक्त. आनंदे भजनी नाचत, समर्थ दर्शनाची धरीत. दृढ इच्छा अंतरी, सेवकासी म्हणे सत्वरी. तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी. प्रार्थनिया आणावे, ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धाविले तत्वता, प्रार्थनिया स्वामी सुता. मंदिरा माझी आणिले, पाहोनिया समर्थासी. उल्हास स्वतःचे मानसी, धावनिया वेगेसी. मिठी चरणी घातली, सद्गतीत अंतकरणी. चरण छैले नयनाश्रुनी, देहबान गेला विसरूनी. स्वामी पदी सुखावला, बाळ चुकले मातेसी. ते भेटले बहुत दिवसी, मग त्याच्या आनंदासी पारावार नसेची. निजसुताने पाहुनी, आनंदले समर्थ मनी. कर फिरविले मुखावरुनी, हस्ती धरुनी उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवेकरी. परिसमर्थाची प्रीती खरी, स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन. द्वेष पूर्ण करिताती, काही उपाय करोनी. फिरवून समर्थांचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडाव घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत. पायी खडाव घालून ऐशी वेळ साधून. समर्था सांगितले दुर्जनी, स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडाव घालून, हा नाचतो काय म्हणून. आपला अपमान करावया. परकी आणि निजसूत समान लेखिती जे सत्य. जे सर्वांशी अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडाव काढोनी, मग नाचावे त्वा भजनी. ऐशी आज्ञा सुता लागोनी, केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण, खडाव घेतला काढून. स्वामी सुताचा अपमान केल्या अशा प्रकारे. पाहुनिया ऐशी परी, खिन्न झाला सुता अंतरी. काळजात गोचली सुरी, अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण, दुःख देतसे अपमान. उतरले सुताचे वदन, निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी, ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोडवरी, अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित. नगराबाहेर येत, मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला, जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमान जो नर, त्याचे दुखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर. दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभर. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनविती समर्थाते. म्हणे कृपा करोनिया, सुताते आणावे आठाया. कृपादृष्टी पाहुनिया, आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी, मुंबईस पाठवले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी, मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगाती, आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी, रात्रंदिन चलत असे. सेवेकरी परतोनी आले, समर्थाते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले, त्याची गती तीच झाली. मग सांगती समर्थ, त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही, अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोट. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रवणशुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते, त्यांची झाले दुःख अमित. शोक सागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी, परिगंधन लाविती. भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकीती. कोणासंगी न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामी सुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईसी, पुस्ती समर्थ क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता, ऐकोनी करीती आकांता. तो दुःख समय वर्णिता, दुःख अंतरी होत असे. असे मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थाथे. सुता आपला भक्त असोनी, अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संदीप सापडली काळासी, ओढवणी बळेची मग नेला. पुत्र शोक करून, दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान, परोपरी करिताती. नरजन्मा येऊनही सत्य,
भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक, कर्मपदा पावले. उच्च नीच भगवंती, नसे काही निश्चित, ज्याची असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला भवदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी, कोण नेमावे अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी, पुस्ती सेवेकरी समर्थात हे. ते कथा रसाळ अत्यंत, वर्णिली पुढल्या अध्यायात. श्रोते होऊनी सावधान चित्त, अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला, जय जयाजी परममंगला, विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत, सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवचरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.